बातमी सांगलीतनं सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यामध्ये पूर्व भागात मागील आठवडाभर पाऊस आहे आणि तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं पाणीच पाणी अशा स्वरूपाची स्थिती इथे झालेली आहे। बोर नदी दुथडी भरून वाहतीये आणि परतीच्या पावसानं हा धुमाकूळ घातलाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे शेतीचंही नुकसान झालंय, बांध फुटलेले आहेत, उभ्या पिकांमध्ये फळबागांमधनं पाणी शिरलंय। काही ठिकाणच्या जमिनी खरवडल्याप्रमाणे झालेल्या आहेत, तर काही ठिकाणी मोठाले खड्डे पडलेले आहेत। शेत शिवारामध्ये झालेलं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। सांगलीमध्ये झालेलं हे नुकसान डाळिंब, बाजरी, तूर यांचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। मक्का आणि भुईमुग पाण्यात उभारणं, पाणी येऊन पाऊस मोठ्याने नुकसान झालेले होऊन गेलेले आणि तूर आणखीन तुम्हाला सांगतो भुईमुग, तूर, हरभूर आणखी सपाट झालेले, तेवढं पाऊस मोठ्या प्रमाणे झालेले आहे। या भागामध्ये अतिशय उत्तम अशा स्वरूपाची फळांची लागवड होत असते, बागायतदार अशा स्वरूपाची शेती सुद्धा अनेक ठिकाणी आहे। मात्र या सगळ्या जमिनींवरती प्रचंड झालेल्या पावसामुळे हानी झालेली आहे, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे।